मित्रहो, आगामी विधानसभा निवडणुकांच्या संदर्भातला बिगुल वाजवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाला अवघ्या काही मिनिटांचा किंवा अवघ्या काही तासांचा वेळ असतानाच राज्यामध्ये राज्यपाल नियुक्त सदस्यांची घोषणा करण्यात आलेली आहे. एकूण 12 सदस्यांची घोषणा होणं अभिप्रेत होतं, पण त्यापैकी 7 जणांच्या नावांची घोषणा आणि शपथविधी पार पडलेला आहे. आता हे झालं 7 लोकांना आमदार करण्यासंदर्भातलं एकूणच राजकीय पाऊल. पण या सगळ्या गोष्टींमधून भाजप हा पक्ष म्हणून महाराष्ट्रात काहीसा हतबल झालेला दिसतोय आणि बॅकफूटवर गेलेलाही दिसतोय. एकतर हा संपूर्ण राज्यपाल नियुक्त सदस्यांचा किंवा आमदारांचा जो विषय आहे हा न्यायालयात असताना हा निर्णय घेतला गेला. मग हा निर्णय अवघे काही तास शिल्लक असतानाच का घेतला गेला? जर डेअरिंग करायचंच होतं राज्यातल्या भाजपला आणि महायुती सरकारला, तर ते 4 महिने आधी 8 महिने आधी का केलं गेलं नाही, हा देखील प्रश्न आहे. एकूणच ह्या 7 आमदारांची जी काही शपथविधीचा जो कार्यक्रम आहे किंवा त्यांची जी नावाची घोषणा आहे, हीच मुळी भाजप किती गोंधळलेला आहे हे सांगणार आहे. आता याला नेमकं कोण जबाबदार? याला राज्य जबाबदार की याला दिल्ली जबाबदार? या प्रश्नांची उत्तरही आपल्याला शोधावी लागतील. या संदर्भातलं हे संक्षिप्त विवेचन आहे. नमस्कार मित्रो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, विधान परिषदेवर जे आमदार जातात अशा आमदारांची संख्या आहे 78 आणि या 78 पैकी 12 आमदार हे राज्यपाल नियुक्त असतात. या जे सत्तेत असलेल्या पक्षाचे जे काही लोक आहेत त्यांची नावं मुख्यमंत्री राज्यपालांना कळवतात आणि त्यानुसार मग त्यांना शपथ दिली जाते. आता हे जे 12 लोक राज्यपाल नियुक्त असतात त्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रवर्गातून आमदार येणं किंवा उमेदवार येणं अभिप्रेत आहे? तर एक आहे वाङ्मय, दुसरा आहे कला, तिसरा आहे शास्त्र, चौथा आहे सहकार आणि 5वा जर आपण विचार केला तर आहे समाजसेवा. या 5 विभागांमधून ही मंडळी यावीत असं राज्यपालांना अभिप्रेत असतं. पण गेल्या अनेक वर्षात असं होतंय की ज्याची कुठेच व्यवस्था होऊ शकत नाही, मी राजकीय व्यवस्था म्हणतोय, अशा मंडळींना राज्यपाल नियुक्त करण्याचा प्रघात हा सगळ्याच पक्षांनी आणि सगळ्याच सरकारांनी सुरू केलेला होता. आता मागच्या वेळेला जेव्हा भगतसिंह कोश्यारी होते त्यावेळेला भगतसिंह कोश्यारी यांनी हे 12 राज्यपाल सदस्यांचं जे काही प्रकरण आहे ते होऊ दिलं नव्हतं. कारण महाविकास आघाडीचं सरकार होतं. महाविकास आघाडीच्या सरकारने 12 लोकांची नावं पाठवली होती, पण या 12 लोकांच्या नावांची घोषणा करून त्यांना आमदार करणं हे काही भगतसिंह कोश्यारी यांनी होऊ दिलं नव्हतं. त्यानंतर आले रमेश बैस यांनी देखील जे काही प्रयत्न करायचे होते ते करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनाही या संदर्भातला हिरवा कंदील मिळालेला नव्हता. आता निवडणुकीला अवघे काही तास शिल्लक असताना या राज्यपाल नियुक्त सदस्यांची घोषणा करण्यात आलेली आहे. आता ही घोषणा करत असताना जर आपण संख्याबळाचा विचार केला तर भाजपचे 105 आमदार आहेत, शिंदे गटाचे शिवसेनेचे एकूण 40 आमदार आहेत, 39 आहेत, आपण 40 पकडूया. अजित पवारांचे देखील जवळपास तितकेच आमदार आहेत. मग असं असताना 105 आमदार ज्या भाजपचे आहेत त्या भाजपने फक्त 3 आमदारांवर किंवा 3 सदस्यांवर समाधान मानलेलं आहे. आता अनेक लोकांची इथे गर्दी होती, कारण भाजपमध्ये आता निवडणूक लढणं, तिकीट मिळवणं आणि जिंकून येणं या सगळ्या गोष्टी प्रचंड दुरापास्त होत चाललेले आहेत असं चित्र आपल्याला भाजपमध्ये बघायला मिळतंय. आणि त्यामुळे चित्रा वाघ या बराच काळ पेंडिंग होत्या. देवेंद्र फडणवीस हे त्यांचे राजकीय गॉडफादर आहेत आणि या निमित्ताने एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीसाठी जसा देवाभाऊ आहे तसा पक्षातही ज्या कार्यकर्त्या आहेत त्यांच्यासाठी देखील देवाभाऊच धावून येतोय, हे आता चित्रा वाघ यांच्या नियुक्तीवरून स्पष्ट झालेले. आता दुसरे सदग्रस्त आहेत भाजपमधले, ते आहेत विक्रांत पाटील हे MMRD रिजन मधले तरुण नेते आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाचे ते नेतेही होते. त्यांचे वडील
हे देखील भाजपचे नेते होते बाळासाहेब पाटील, आणि त्यांना देखील इथे आमदार करण्यात आलेले. आता तिसरे जे भाजपने केलेले सदग्रस्त आहेत ते आहे धर्मगुरू बाबूसिंग राठोड यांना आमदार करण्यात आलेले. ते आहेत पोहरागडचे, म्हणजे एक पोहरागड, एक MMRDA आणि एक मुंबई, असा भाजपचा एकूणच या 3 सदस्यांच्या बद्दलचा ठोकताळ आहे. आता हे सगळं होत असताना जे सामाजिक गणित आहे ते जसं शिवसेनेनं नीट साधलेलं आहे तसंच म्हणजे संपूर्ण महायुतीने ते नीट साधलेलं आहे. आता शिवसेनेने कोणाला संधी दिली तर मनीषा कायंदे यांना संधी दिली आणि त्याचबरोबर हेमंत पाटील यांना संधी दिली. हेमंत पाटील यांच्या निवडणुकीची घोषणा ही लोकसभेला स्वतः युवराज श्रीकांत शिंदे यांनी केली होती आणि त्यानंतर भाजपने नाराजी व्यक्त केली. पण मग भाजपच्या नाराजीनंतरही हेमंत पाटील यांना तिकीट मिळालं लोकसभेचं, पण त्यांचा झाला पराभव. आता त्यांचा पराभव होणार हे माहिती होतं, पण तरीही हेमंत पाटील हे शिंदेबरोबर गेले होते म्हणून त्यांना तिकीट देणं हे साहजिकच होतं. पण हेमंत पाटील यांचा जो पराभव झाला त्यानंतर हेमंत पाटील यांची व्यवस्था करायची होती. ते आहेत मराठा, तर त्यामुळे हेमंत पाटील जे नाशिकचे माजी खासदार आहेत त्यांना राज्यपाल नियुक्त करण्यात आलेले. आता दुसऱ्या ज्या उमेदवार आहेत किंवा सदस्य आहेत किंवा आमदार झाले आहेत त्या आहेत मनीषा कायंदे. मनीषा कायंदे ह्या परळच्या महर्षी दयानंद महाविद्यालयामध्ये प्राध्यापिका होत्या आणि त्या जेव्हा शिवसेनेमध्ये गेल्या म्हणजे उद्धव ठाकरेंकडे गेल्या तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांना रातोरात आमदार केलं. त्यांचा गॉडफादर कोण, त्या गेल्या कुठून, त्या आमदार झाल्या कशा, त्यांच्या इमारतीत राहणाऱ्या लोकांनाही यांना राजकीय पार्श्वभूमी असू शकते किंवा आहे हे काहीही माहीत नसताना उद्धव ठाकरे यांनी त्यांना आमदार केलं होतं आणि त्या देखील उद्धव ठाकरेंना सोडून शिंदेबरोबर गेल्या. जेव्हा भावना गवळी आणि कृपाल तुमाने हे ज्या वेळेला आमदार झाले त्यावेळेला सगळ्यात आधी AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या नेत्या या मनीषा कायंदे होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या प्रचंड विचलित झाल्या होत्या. तर त्या आहेत ब्राह्मण समाजाच्या. त्यांना शिंदेंनी आता राज्यपाल नियुक्त करून आमदार केलेले आहे. आता आपण येऊया तिसऱ्या भिडूकडे म्हणजे अजित पवारांकडे. छगन भुजबळ हे OBC नेते असलेल्या किंवा माळी समाजाचे नेते असलेल्या नेत्याच्या मुलाला म्हणजे पंकज भुजबळांना राज्यपाल नियुक्त करण्यात आलेले आहे. आणि त्याचबरोबर आणखी एक जो सदस्य किंवा आणखी एक जो आमदार झालेला आहे ते कोण आहेत, ते इद्रिस नाईकवाडी, हे मुस्लिम समाजाचे आहेत, अजित पवार यांच्या गटाचे आहेत आणि असे 7 लोक हे आता करण्यात आलेले आहेत. माझा प्रश्न या महायुतीच्या मंडळींना आहे तो म्हणजे की जर तुम्हाला डेअरिंग करायचंच होतं किंवा तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत रेटून का होईना पण आम्ही आमचे राज्यपाल नियुक्त आमदार करून घेणारच आहोत, मग तुम्ही 8 महिने आधी, वर्षभर आधी हे सगळं का केलं नाही? नेमकं कोणाला घाबरली होती महायुती? किंवा त्यांना असं वाटत होतं का की विरोधकांच्या रेट्यापुढे आपला पराभव होईल? आता याच्यातला आणखी एक दुसरा पॉइंट आहे की ही सेटलमेंट आहे का महाविकास आघाडीची आणि महायुतीची? याचं कारण आहे की हे जे 7 लोक आहेत त्यांना करून झाल्यानंतर 5 लोकांसाठी आता अजून गोष्टी प्रलंबित ठेवण्यात आलेल्या आहेत. समजा सरकार गेलंच, महायुतीचं सरकार जाणार नाही असं अनेक राजकीय ठोकताळे आणि राजकीय समीक्षक सांगतायत, पण समजा ते गेलंच तर जी महाविकास आघाडी येईल ती आपल्या 5 लोकांची वर्णी राज्यपाल नियुक्त म्हणून लावून घेईल. याच्यासाठी ही झालेली पॉलिटिकल सेटलमेंट आहे का? तर हा एक त्यातला आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे. आता या ज्या वेळेला 40 आमदार असलेल्या पक्षांनी आपले 2 राज्यपाल नियुक्त सदस्य आमदार करून घेतलेत, मग भाजपनेच 105 आपले सदस्य असताना म्हणजे 1.5 पट किंवा 2.25 पट आपली संख्या असताना फक्त 3 जागांवरच स्वतःचं समाधान का करून घेतलंय? राज्यातलं भाजपचं नेतृत्व जे आहे ते काहीसं बॅकफुटवर खेळतंय का? याला दिल्लीश्वर म्हणून भाजपचे जे काही श्रेष्ठी बसलेत त्यांच्या निर्णयाचा कंगोरा आहे का? कारण हरियाणामध्ये ज्या नायक सिंग सैनींच्या नेतृत्वामध्ये सरकार आलं, हरियाणामध्ये हॅट्रिक झाली, पण आता सैनींनाच मुख्यमंत्री केलं जाईल असं काही सांगता येत नाहीये. इतके दिल्लीचे आणि बघा सगळ्यात महत्वाचं काय की हरियाणामध्ये नायक सिंग सैनींचा चेहरा पुढे केला होता भाजपने आणि भाजपने सांगितलं होतं की सरकार आलं तर सैनीच मुख्यमंत्री होतील. पण आता अमित शहा
यांनी वेगळाच खेळ मांडायचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि तसाच प्रयत्न हा महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो. आपल्या अंगलट काही गोष्टी येऊ शकतात, या गोष्टी अंगलट येऊ नयेत याच्यासाठी राज्य भाजपमधल्या नेत्यांनी हे सगळं अशाच पद्धतीत नरोवा कुंजोरवाच्या भूमिकेतून घडवून आणलंय का, हा देखील प्रश्न आहे. आता हे जे सगळे 7 लोक आहेत यांच्या बाबतीत एक सोशल इंजिनिअरिंग करण्याचा यशस्वी प्रयत्न हा या सगळ्याच नेत्यांकडून झालेला आहे आणि त्यामध्येही मराठा समाजाला अधिक झुकतं माप मिळाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. आता मराठा समाजाचा जो आंदोलनाचा विषय आहे किंवा आरक्षणाचा विषय आहे याने महायुतीच्या नाकी 9 आणलेले आहेत. पण असं असताना 7 राज्यपाल जे काही सदस्य आहेत किंवा आमदार आहेत त्यामध्ये 2 लोक जे आहेत ते मराठा आहेत आणि त्यामुळे या 2 मराठ्यांबरोबर ओबीसींचीही मोड बांधण्यात आलेली आहे, मुस्लिमांनाही बरोबर घेण्यात आलेलं आहे, त्याचप्रमाणे एनटीलाही बरोबर घेण्यात आलेलं आहे. अशा रीतीने ही 7 जणांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आता याच्यापैकी मला सांगा कोण किती जण आहेत साहित्यामधले, तर आता मनीषा कायंदे ज्या आहेत त्या प्राध्यापक असल्यामुळे कदाचित त्या प्रवर्गातून जातील, पण सहकार असेल किंवा मग शास्त्र असेल किंवा कला असेल याच प्रवर्गांमधून इथे राज्यपाल नियुक्त सदस्य जाणं अभिप्रेत आहे. पण हे काही घडलेलं नाहीये. मग माझा प्रश्न असा आहे की जर महायुतीला हा सगळा मामला रेटायचाच होता किंवा धाडस दाखवायचंच होतं तर ते धाडस दाखवायला जवळपास 1-1.5 वर्षाचा उशीर का केला गेला की आता उरलेल्या 5 जागा या विधानसभेच्या तिकीट वाटपानंतर कोपराला गुळ लावून अनेकांना त्या गुळाच्या मागे जायला भाग पाडण्यासाठी या 5 जागा ठेवल्या आहेत का, हा देखील तितकाच महत्वाचा प्रश्न आहे. मित्रहो, आपल्याला काय वाटतंय राज्यातलं भाजपचं नेतृत्व जे आहे ते काहीसं गोंधळलेलं दिसतंय का? 105 असूनही बॅकफुटवर खेळत असताना बघा उद्धव ठाकरेंनी मध्यंतरी एक महत्वाचा प्रश्न उपस्थित केला होता आणि तो म्हणजे की 105 असताना यांनी मुख्यमंत्री पद का घेतलं नाही. तर उद्धव ठाकरेंचा मुद्दा म्हणून जरी तो बरोबर असला तर भाजपची स्वतःची आपली काही समीकरण आहेत आणि त्या समीकरणांवरच राजकारण टिकून असतं. पण आता इतका प्रभावशाली असलेला भाजप राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या बाबतीतही बॅकफुटवर खेळतोय. याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं? अमित शहा हे लढ म्हणतात पण प्रत्यक्षात त्या लढणाऱ्या योद्ध्याकडे पाठ फिरवून मोकळे होतात असं आपल्याला वाटतंय का? हरियाणामध्ये जे घडतंय ते महाराष्ट्रात घडू शकेल आणि अमित शहाचा दट्ट्या आपल्या डोक्यात पडू शकेल म्हणून राज्य भाजपचं जे नेतृत्व आहे ते नरोवा कुंजोरवाच्या भूमिकेत आहे का? आपल्याला जे वाटतंय ते आपण आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रहो आणि आपण व्यक्त झालेल्या मतांवर आपला पुढचा या संदर्भातला व्हिडिओ आणण्याचा आपला प्रयत्न असेल. मित्रहो, आपण हा जो आता राज्यपाल नियुक्त सदस्यांचा किंवा आमदार होण्याचा न्यायालयात असलेला विषय सुद्धा आता महायुतीने निवडणुकीच्या काही तास आधी रेटून नेलेला आहे. आपल्याला असं वाटतंय का महायुती सध्या स्थितीतल्या राजकीय परिस्थितीला घाबरली आहे की महायुती आणि महाविकास आघाडीचं पॉलिटिकल सेटलमेंट झालेलं आहे? जे आपलं मत असेल ते आमच्या इनबॉक्स मध्ये कळवा आणि असेच काही थेट अचूक आणि बिनधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. मित्रहो, समाज माध्यमांच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आम्ही उपस्थित आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणात घडणाऱ्या घटना घडामोडी आणि संदर्भ या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत अगदी बिनधास्तपणे आणण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल आणि आपण आम्हाला साथ दिली तर आपली निराशा होणार नाही इतकंच सांगतो आणि इथेच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी मी खात्री बाळगतो आणि जर आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.